आज आहे माघ पौर्णिमा. मी उंबरठ्याची पूजा करत होते. माझ्या एका मैत्रिणीचा खूप आग्रह होता की ताई तुम्ही उंबरठा पूजा करता, मग उंबरठा पूजा दाखवा. म्हणून म्हटलं आज पूजा दाखवावी. सर्वात आधी उंबरठ्याजवळ एक दिवा लावून घ्यावा. नंतर हळदीमध्ये गुलाबजेल किंवा गाईमूत्र असेल तर ते घालून उंबरठ्याला हळदीचा आणि गुलाबजेलचा लेप द्यावा. त्याच्यानंतर ही अशी शुभचिन्हे गोपद्म, कमळ अशी ही शुभचिन्हे काढावीत. दरवाजाला हळदी कुंकू लावून त्याची पूजा करावी. असं म्हणतात की दरवाजाजवळ ही शुभचिन्हे काढल्याने खूपच सकारात्मक ऊर्जा आपल्या घरी येते. स्वास्तिकमध्ये सकारात्मक ऊर्जा व दैवी शक्ती असते असेही म्हणतात. गोपद्म, कमळ ही सर्व चिन्हे लक्ष्मीला खूप आवडतात व सर्व शुभचिन्हे आहेत. माझी आई नेहमी म्हणे दरवाजात रांगोळी फार मोठी नसली तरी चालेल, पण ही शुभचिन्हे असावीत. आणि उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्याने तिथं ज्या घरात उंबरठ्यावर हळदीचं लेपन केलं जातं तिथं लक्ष्मीचा वास असतो असं म्हणतात. पण हे झालं आध्यात्मिक कारण. पण शास्त्रीय कारण म्हणजे आपण हळदीचं लेपन केल्यास आपल्या घरात जीव जंतू यांचा शिरकाव होत नाही किंवा ते आसपास येत नाहीत. म्हणून ही हळदीचं लेपन करावं. आपल्या मनालाही प्रसन्न आणि छान वाटतं.